जपान देशातील ओसाका शहरात सुरू असलेल्या वर्ल्ड एक्सपो 2025 मध्ये मी सध्या उपस्थित आहे। वर्ल्ड बिझनेस एक्सपो साठी आता कोटीच्या संख्येनं देशभरातील जगभरातील जे लोक आहेत त्यांनी हजेरी लावलेली आहे। काल या ठिकाणी 2 कोटी लोकांनी हजेरी लावली होती। आज ही संख्या 2.5 कोटीवर जाईल असं बोललं जातंय। मी सध्या या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या वर्ल्ड रिंगच्या अगदी खाली उभा आहे आणि या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहू शकता। विविध देश आहेत आणि त्या देशांची संस्कृती, त्या देशांचे जे उद्योग आहेत जे जगभरामध्ये प्रख्यात आहेत त्यांची प्रदर्शनी भरवण्यात आलेली आहे। त्यांची पॅव्हेलियन्स या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत आणि अगदी दिमाखामध्ये हे सगळे पॅव्हेलियन्स जे आहेत ते पाहण्यासाठी जगभरातून जवळपास 150 देशांनी हिरिरीनं यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि प्रामुख्याने जॅपनीज जे टेक्नॉलॉजीसाठी जगभरामध्ये ओळखले जातात त्यांच्या या धर्तीवरती ओसाका शहरामध्ये हे पॅव्हेलियन उभारण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की अगदी दिमाखामध्ये भारताचं देखील पॅव्हेलियन या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे, ज्याला पाहण्यासाठी सध्या लाखोच्या संख्येनं या ठिकाणी पर्यटकांची गर्दी सुद्धा पाहायला मिळते। बाजूलाच आपण पाहतोय की तायवानचं देखील एक पॅव्हेलियन आहे, त्याच्या बाजूला इतर देशांचे जे पॅव्हेलियन आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। मोठी गर्दी आहे आणि जवळपास 10 एकरच्या या संपूर्ण परिसरामध्ये हे वर्ल्ड रिंग जे उभारण्यात आलेलं आहे, 40 फूट उंच लाकडी बांधकाम केलेलं हे वर्ल्ड रिंग जे आहे ते सध्या आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्याच्या आसपास अगदी डाव्या दिशेला आणि उजव्या दिशेला दोन्ही दिशेला आपण पाहतोय की पॅव्हेलियन जे आहे ते उभारण्यात आलेले आहे, ज्याला पाहण्यासाठी जे टेक्नो फ्रिक्स आहेत त्यासोबतच जे ज्यांना टेक्नॉलॉजीवर प्रेम आहे, ज्यांना स्पीकर्सवर त्यासोबत टेलिव्हिजन, लॅपटॉप आणि या सगळ्यांमध्ये त्यांचा इंटरेस्ट आहे ते सगळे लोक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मोठ्या संख्येने आपण पाहतोय तरुण पिढी जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि आपल्या लहान लेकरा बाळांसहित या ठिकाणी खरंतर हे सगळे जे जॅपनीज नागरिक आहेत आणि इतर देशातले जे नागरिक आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अगदी चांगला प्रतिसाद जो आहे तो सध्या या भारताच्या पॅव्हेलियनला सुद्धा मिळताना आपल्याला पाहायला मिळतो। जवळपास 150 देशांनी यामध्ये हिरिरीनं सहभाग घेतलेला आहे आणि भारताची संस्कृती, भारताचे उद्योगधंदे या ठिकाणी कशा पद्धतीने पोहोचू शकतात किंवा इथले नागरिकांचे जे उद्योगधंदे आहेत ते भारतामध्ये कशा पद्धतीने पोहोचू शकतात यासाठी हा वर्ल्ड बिझनेस एक्सपो महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा ठरणारे अगदी ऐतिहासिक अशी ही कामगिरी म्हणावी लागेल आणि याला आता जगभरातील नागरिक कशा पद्धतीने प्रतिसाद देणार आहेत हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन शिवाजीराव सर, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, ओसाका, जपान। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।